नमस्कार. आज आपण पाहणार आहोत कोकणातील एक सांस्कृतिक कला प्रकार अर्थात नमन. सादर करत आहेत भडवळकर बालमित्र नमन मंडळ, मिरवणे, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. गवळण आणि वगनाट्य निर्माता कैलासवासी हरिश्चंद्र भडवळकर, सहनिर्माता कैलासवासी शांताराम भडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विविध कलागुणांनी व वाद्यवृंदांनी नटलेले नमन आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिव पार्वतीच्या गजानना रंगनिरंग बराया. शिवा पार्वतीच्या गजानना रंगनिरंग बराया. शिवा पार्वतीच्या गजानना रंगनिरंग बराया. तुम्ही यावे रंग भराया, तुम्ही यावे रंग भराया, रंग भराया, रंग भराया. शिवा पार्वतीच्या गजानना रंगनिरंग बराया. शिव पार्वतीच्या गजानना रंगनिरंग बराया. शिव पार्वतीच्या गजानना रंगनिरंग बराया. गणपन बंधू पुराला नाराजी आला. सलबाई मानाची आमच्या हाकेला धावली. आमची सलबाई माऊली आमच्या हाकेला धावली. आमची सलबाई माऊली आमच्या मिरवणे गावाची आई सलबाई मानाची. आमच्या मिरवणे गावाची आई सलबाई मानाची आमच्या हाकेला धावली. व आमची सलबाई माऊली आमच्या हाकेला धावली. व आमची सलबाई माऊली आमच्या मिरवणे गावाची आई सलबाई मानाची. आमच्या मिरवणे गावाची आई सलबाई मानाची आमच्या हाकेला धावली. आमची सलबाई माऊली आमच्या हाकेला धावली. आमची सलबाई माऊली
आज मथुरे बाजारी राधा चालली करा तयारी ग उमऱ्याने भाग दिली आरोही ग आज मथुरे बाजारी राधा चालली ग आज मथुरे बाजारी राधा चालली गाव जागृत आली वासुदेवाची स्वारी गाव जागृत आली वासुदेवाची स्वारी वडाने पाक दिली आरोही ग राधा चालली आज मथुरे बाजारी राधा चालली करा तयारी ग उभऱ्याने भाग दिली आरोही ग आज मथुरे बाजारी राधा चालली ग आज मथुरे बाजारी राधा चालली ग आज मथुरे बाजारी राधा चालली दूध माट बारणी घेऊनी गला जाऊ मधुर बदारी हो दही दूध माट बारणी घेऊनी गला जाऊ मधुर बदारी सात कोंबड्याची काळी आई मला भल्या पहाटेला रती माझा उठला भल्या पहाटेला घरी माझा उठला भल्या पहाटेला घरी माझा उठला जाऊ तुझ्या रोज माझ्या सोडी पाडसाला पाहुनिया पाडसाला सुरे पानाला पाहुनिया पाडसाला सुरे पानाला पाहुनिया पाडसाला सुरे पानाला दुनिया भरली माझ्या भांडे काढू गाडी तुझ्या दुनिया भरली माझ्या भांडे काढू गाडी दही दूध माट भरली घरी त्याला जाऊ मधुर बदारी दही दूध माट भरली घरी त्याला जाऊ मधुर बदारी आडवाणी दंडाचारी आणि खडा मारून फोडी घालरी खरग बाई खरं एकदा तो माझ्या घरी आला आणि शिकायची द्यायचं त्याची केली तिने चोरी हे करता तुला तिने मारला दोन्ही माझ्यावरी आणि गेला तो नंदावरी अगं पर्वत गेले होते यमुनेच्या पाण्यावरी अवचित मागून आला नंद मुरारी हळूच माझा पदर धरी म्हणजे जरा मी केली नसतरी अगं खट्टाळतो नंदकुमारी वाजवितो मधुर वाजवी त्याचे होते मी बावरी मी बाई गवेशणारी तिथे म्हणे माझी तुझ्यावरी आणि नातं होतं सात जन्मांतरी ऐकून होते मी बावरी आम्ही तरण्या टाक्या पोरी म्हणून सोबत मावशी आम्ही म्हातारी रे तारा त्या मावशीला करून घे ना घेते बघ घेत अगे मावशी का मावशी अगे मावशी का मावशी अगं जी असं पुढे म्हटलं येते हा राधा चंद्राग तारा सुंदराग राधा चंद्राग तारा सुंदराग हक्क मारती मावशीला काग हक्क मारती मावशीला अग थांबाग पोरीनो मी आलो तुझ्या भेटीला अग थांबाग पोरीनो मी आले तुझ्या भेटीला राधा
मावशी आता बाजारात निघालीस खरी छान आहे तुझं नाव हो मागे अगे चमेली तू काय घेतलाय मावशी लोणी घेतलंय लोणी होय मावशी हो मागे तू काय घेतलाय मावशी मिकीने दही घेतलंय मग दही होय मावशी हो मागे अगे राधे काय गं मावशी चल लवकर आपण प्रणाम देवा. असतो सुदामा, सुदामा तुला कशाची माहिती आहे का? देवा सांगितलं विना कोणत्या बऱ्या गोष्टीची माहिती असणार? सांगता ऐकत. सांगा बरं. याच मार्गात जाणारा 360 गोपिकांचा मेला थाट माट करून धाय दुधाची वाट करून गौरी मथुरच्या बाजार जात आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडे नाशिदा गेले. ही कामगिरी मी तुझ्यासोबत आहे. देवा एवढाच कामगिरी आहे ना, परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या जर
विचारलं की तुम्ही कोणाच्या हुकमाने आलात तर आम्ही काय सांगायचं? एवढंच ना? होय देवा. हुकूम माझा काय तुझा ऐकतोच मी. अगदी आनंदाने या. काय जवळ आहे जवळ आहे. अरे आता गोकुळात ये. अरे कशाला? अरे दैदूत खायला मजा आहे बघ. मजा आहे? अरे होय. अरे पण मी घरात आहे. अरे मग गोकुळात या दैदूत खायला लवकर. अरे मी इकडं आहे ना, घरात आहे ना. अरे घरी काय करतोय? अरे मी दाखवतोय. अरे काय? अरे देवाला नैवेद्य दाखवतोय. अरे मूर्खाचा पूर्ण वाक्यात बोल ना. बरं नैवेद्य दाखवून झालं असेल तर येशील का गोकुळात? अरे आता हलवतोय ना. अरे मूर्खाचा हलवायचं काय बाकी राहिलंय? अरे देवाचा घंटा हलवतोय. अरे तुझ्या सगळं जगात मिळालं का रे मूर्खा? म्हणजे देवाची पूजा करतोस का? बरं देवपूजा झाली असेल तर येतोस का पुढं? अरे वसायला कळतोय ना. बरं बोलतोय तर बोलतोय आणखी मला शिवा पण देतोय. अरे आता तुला काय करायचं बाकी राहिलं? अरे आंघोळी करायची बाकी नाही. अरे रे मूर्खा तुझं सगळं काय झालं असेल तर पुढे ये. तुला सांगतो मी ये पुढे. मग यायला जावाय. हो यायलाच पाहिजे. मला आलो का लगेच आलो. हा आलो आलो. लई वाकडी आहे हो टोकडी, लई वाकडी आहे हो टोकडी, चटीवर माझ्या लावू नका, पायात लकडा बोलायला मोकळा, वेळा मला तुम्ही समजू नका, माझ्यावर घोकडीने हातात काठी, चपलीला लागली अपाटी, गाई वाड्यात या, गाई वाड्यात या, गाई वाड्यात या, गाई वाड्यात या या. माराच्या मोळ्यात डोळ्याचा मारा रे आवाज ऐकून वाटतो, एकच इशारा हातात येतो राबवायचा वाटतो, माराच्या मोळ्याने डोळ्याचा मारा रे आवाज ऐकून वाटतो, आमचा रे तोमा, आमचा रे प्रेमान पवित्र रेशन कृष्ण देवाची भक्ती बजा, कांद्यावर घोगडीने हातात गाठी, कपिला लागली या पाठी, गाई वाड्यात या, गाई वाड्यात या, गाई वाड्यात या, गाई वाड्यात या. वाड्यात बंद राहिलोय म्हणून. अरे काली कपिला काय आली होती, आली नव्हती ना. अरे काली कपिला काय यांच्याकडे बहुतेक आलेली आहे. हा यांच्याकडे, हा असवल्या गावात. तुम्हाला ती काय बांधताना आली? अरे बांधकामध्ये भूक लागली म्हणून ह्याला भाकरी आणायला सांगितली. तेवढ्यात गाय कुठे गेली ते मलाच काय माहित नाही. ह्याला बाकऱ्याला सांगितलं, गाईला लक्षात तुला द्यायला पाहिजे होतं. त्याला मी वाजायला माझा डोळा लागला. मूर्खानो, तुमचा डोळा लागला त्या गाईने कोणाचं नुकसान केलं तर केवढ्या वेळ माहिती आहे का? गाई नुकसान पण झाली. अरे मूर्खा, आता लोक भाजीपाला वगैरे करतात, ते भाजीपाला वगैरे खाल्लं गाईन तर काय होणार सांग? त्यांची मेहनत सगळी वाया जाणार की नाही? तू पण बनवलेला आहे. मग मूर्खांना सगळं घोळ करून द्या तुम्ही. त्याला काय झालं? एवढा घोळ झाला इकडे इकडे पुढे. हा बरं मी काय म्हणतो मग, मी तुला हाक मारली, हा मी तुला हाक मारली की नाही? बरोबर आहे. तू काय बोलला? दाखवतो. काय दाखवतो? देवाला निवेद दाखवतोय. बरोबर आहे, देवाला नैवेद्य आपण चालू होतं. हा त्यानंतर काय बोलला? हलवतोय. म्हणजे घंट्या बोलत हा देवाची घंटी हलवतोय. दुपारी बरोबर. हा बरोबर. हा त्यानंतर काय बोलला? आंघोळ करतोय. मूर्खा, अरे पहिलं नैवेद्य, नंतर दुपारत करणं आणि नंतर आंघोळ करणं, ही कोणत्या प्रकारची पूजा आहे मूर्खा?
कोणत्या प्रकारे म्हणजे हे सर्व लोक काय करतात? सकाळी लवकर उठतात, सकाळी लवकर उठतात, आंघोळ करतात, आंघोळ करतात, देवाची पूजा करतात, देवाची पूजा करतात, देवाला नैवेद्य दाखवतात, हो देवाला नैवेद्य आपल्या दाखवतात. पोत पूजा करतात आणि कामाला लागतात. बरोबर आहे. त्यांच्यावर देव प्रसन्न होतो. हो. मी म्हटलं देवाला जर उलटी केली तर माझ्यावर प्रसन्न होतो काय बघतो. देवाला उलटी नाही करायची रे बाबा. देवाला कशाला उलटी करतोय? अरे देवाची पूजा उलटी केली, हा असं बोल ना की देवाची पूजा उलट्या पद्धतीने केली तर मग देव माझ्यावर प्रसन्न होते का नाही ते बघित होतो. अरे मूर्खा, देवाची पूजा सरळ कर नाहीतर उलट्या पद्धतीने कर. अरे देव हमेशा सगळ्यांवर प्रसन्न जातात. मग माझ्यावर पण लागतील ना. अरे म्हणजे काय, आपण देवाच्या सवंगडी म्हटल्यावर आपल्या देव प्रसन्न नाही होणार. बरोबर आहे, तो पण बरोबर आहे. मग तू आम्हाला कशाला बोलवलीस? तर मी बोलायला सांगतो तुला, मी मगापासून बघतोय तुझ्या खांद्यावर काहीतरी अंगात हात पण लावून देत नाही. म्हणजे अंगात तरी काय ते बघू दे. हा टावेल आणलाय. अरे चमकणार टावेल, चांगला आहे रे, बघू दे. दाखव, घेऊ का बघायला? हे पेंड्या, हा तुझा टॉवेल तो बघा म्हणजे या टॉवेल कुठच्या पद्धतीचा आहे. आता हा रडायला लागला. पेंड्या मूर्खा आहे. झालं काय? आणि बरं डोळ्यात ना अश्रू येत नाही म्हणून आणखी थुंकी करून डोळ्याला लागतोय. माझ्या पाणीच येत नाही ना डोळ्यातनं. पाणी कमी प्यायला होतं असेल आईची तुझ्या, असं मला वाटतंय. बरं तू रडतोस का ते सांग आधी. म्हणजे तू मला हाक मारलीस ना. हो मी तुला हाक मारली. तू मला हाक मारलायस आणि माझी बायको पुन्हा आंघोळी करायला जाया. मी हाक मारली वाट तुझी बायको म्हणत होती मी कधी हाक मारतो मी आंघोळी कधी मला योगायोग असेल. हा म्हणजे योगायोग आला असा. तू हाक मारल्यावर मी काय पुढे काय बघित नाही ना बघत. बरोबर. माझी बायको त्या पासावण्यात आंघोळीला बसली होती. हा पासावर त्या संख्यावर माझ्या एका बाजूला टावेल होता तर त्याच्या साईडला हा जागा होता. मी टावेल समजून हा जागा आणला. आता माझी बायको घालत कशी जाय. तुला कशाला माझ्या बायकोची काय आहे? आपल्या पायात चालत जाय. चालत जाय बरोबर, पण हा तुझ्या वस्तूला मी घेऊन आला तर ते आता कशी चालत जाय. अरे बरं मूर्खा, मगापासून बोलतोयस तू. हा मगापासून बोलतोयस की माझा टॉवेल त्या ठिकाणी आहे की नाही. तो टॉवेल आहे. तो टॉवेल घे आणि जा घरी. याचा डोका फिरलाय का काय? अरे फिरलाय पण माझं डोकं नाही फिरलंय बघ. बरोबर सरळ आहे. अरे येण्या माझा तो पुसायचा टावेल घेऊन ना. माझी बायको साधारण जागी घेऊन मोठा ब्रह्मगोटाला केलायचं केलायचं. आता आणखी पुढचं काय सांगत राहू नको. मी काय म्हणतोय, तुझ्या घरातली सपोय नाही त्याला सकू मी कशाला त्याच्या बायकोची तुला काय काळजी हवी. देऊन येतो. नको नको एवढी काय काळजी घ्यायची गरज नाही. बघ त्या मित्राला केवढी आवडायची बघ. मेला गाडी शोधायला सांगितलं तर जावत नाही. ते काय होणार. बरं मी काय म्हणतोय बघ, हा तुझ्या शेजारची सकू होते की नाही. हा ती म्हातारी सकू. हा म्हातारी सकू. हा तुझी बायको त्या सकूला हात मारेल, दुसरी वस्त्र मागवेल आणि जाईल घरी. मग जाईल जाईल ना घरी. हा जाईल. मग हा तो मी नंतर जाण तेव्हा मी घेऊन जाय. तो पण ठेवतो कुठं कुठं ठेव. हा माम हे याच्याकडे देऊन ठेवतो. हा बाबा हा माझ्या बायकोच्या जागा घेऊन ठेव. मला तर म्हणतो कुठं दिसतो. विश्वासातला आहे. हा बरं मी काय म्हणतो बघ, काय म्हणत होता तुम्हाला इथं बोलवण्याचं कारण म्हणजे काय माहितीये काय. हा काय थोड्या वेळापूर्वी आहे इथं ना आपले श्रीकृष्णदेव आले होते. अरे म्हणजे आपल्या नगराला कृष्णदेव आले होते. कृष्णदेव राहिले मूर्खानो. श्रीकृष्णदेव हा अरे मूर्खा श्रीकृष्णदेव आले होते. कृष्णदेव आले होते. कृष्णदेव आले होते. बरोबर. तुमची भाषा तशी म्हटल्यावर मला समजून घ्यावं लागेल. श्रीकृष्णदेव आले होते. त्याने आपल्याला कामगिरी सांगितली नाही. तुला सांगितली नाही ना. हो मला सांगितलं नाही. तुला सांगितली नाही. अरे हो मला सांगितलं. मग जा तिकडे कर तिकडे मार तिकडे. मूर्खानो जा तिकडे मर तिकडे म्हणजे काय समजून. अरे मूर्खानो, देवाने प्रथम हात मला मारली, मी पुढे आलो म्हणून देवाने कामगिरी मला सांगितली. ते आपल्याला तिघांना करायची आहे. असं तुला अगोदर बोलायला नको होता. अरे पण सांगे पण तुम्हाला धीर आहे की नाही. पण काम केली तरी कोणती आहे. अरे कामगिरी फार मोठी आहे बघ. हा 16,360 गोपिकांचा मेळा.
कोणला वरतवतोस कोणला वरतो काय झालं का आता तूच बोललास ना मी काय बोललो मला 16 गावांनी मेल्यावर लढायचा असतो की हसायचा असतो अरे मोठा मेल्या म्हणजे तशा मेल्या नाहीत रे मग कशा मेले आहेत अरे थवा म्हणजे भाकऱ्या बघायचे तळावरनं बसून चालले तवा पण नाही रे अरे त्या ग्रुपनी झालं ग्रुपनी म्हणजे हा लायटीच्या सर्टिफिकेट होते त्या ग्रुपावरनं बसून चालले अरे मूर्खा तसा त्या ग्रुपावरनं पण नाही रे बरं मला आता काय झालं माहिती आहे मी काय बोलतोय तू काय बोलतोय मला काय समजत नाही बरं तुला ते शिक्षण झालं की ते आधी मला सांग त्याशिवाय मला काय शब्द बोलायला आबा काय म्हणतो तो शिक्षण मला माझ्या वेळेला या दुनियेत तरी कोण शिकलाय काय पण तुझी एवढी पदवी तरी कोणती आहे ती मला समजू मला माझ्या एवढी पदवी कोणी घेतलं पण नाही अरे पण ती पदवी आहे तरी कोणती आहे सगळ्या जनतेला पण समजू दे मी किती शिकलाय माहिती आहे मग किती शिकलाय अरे मी एलबीत ना चिरबीत केला किंवा तुझा गुलाम एवढी पदवी कोणी घेतला तरी आहे काय बरोबर आहे मंडळी तुमच्यापैकी पण कुणी घेतला नसेल एवढी मोठी पदवी तेवढी या प्लेअर माझ्या घेतला पदवी त्यामुळे माझ्या शब्द आणि तुझ्या शब्दाच्यात मोठी तफावत येते बरं बघ मी काय म्हणतोय ही माणसं कशी बसलेत बघ भडक्यावर एकत्र जमावून बसलेत ना कशी बसेल बघ एकत्र जमावून बसले तशी एकत्र जमा करून कौलानी मग तुझ्या बाजारी चालले आहेत त्यांचा रस्ता आपला अडवायचा आहे हलवायचं आहे हो अडवायचा आहे त्याला नाही हलवायचं म्हणजे सोपं काम आहे कसं काय ते सोपं काम अरे इथं मोठा असा भला मोठा वातावर बांध घालायचा आता यानं बांध घातलं इथं मोठी एक कोण लावायची इथं कोण लावली वातन गव्हांनी आल्या आणि गवलन चिल्ली कोयली आणि गवलन चिल्ली कोयली आधी गवलन शिरली कोयनीत करायला ते काय चढणीच्या मासे बघायला काय मूर्खानो मग कोयनीत नाही पकलायची अरे मूर्खानो तशा गवळी नाही अडवायची आहेत मग कशा हलवायच्या आहेत अरे त्यांचा रस्ता आपल्याला प्रतिबंध करायचा आहे म्हणजे त्यांचा रस्ता पलपडीत करायचा अरे पडपडीत नाही रे त्यांचा रस्ता आपल्याला अडवायचा आहे अरे त्यांचा रस्ता आपल्याला अडवायचा म्हणजे प्रतिबंध करून त्यांना आशीर्वाद घ्यायचा Bye.
तुला मी सांगतोय गवळणी जातायत धावतोय गव्हाणी हलवाया अंब किती लागलाय दम लागला सर मग धावूनच अंब लागला ना पदवी पण मोठी म्हटलं तुझं शिक्षण भरपूर आहे त्याच्याबद्दल काही वादच नाही त्याच्यामुळे तुझे शब्द ते मला तर समजून घ्यावेच लागेल हा मग तुला दम लागला अरे पण मूर्खा हा अरे त्या दम लागला म्हणण्यापेक्षा तू त्यांच्या जाऊन नाचत नव्हतास कोण नाचतोय अरे तूच मूर्खा नाचतोय अरे धावतोय गव्हाणी हलवायला सांगतोय तरी पण तो नाचत होता म्हणून म्हणजे तू गवळणी अडवायला धावत होतास अरे मग हे मग गवळणी तू बघितली अशी बघितलेस खायले मी मग बघितलेल्या नाहीत गव्हाणी बघितलंच नाही नाही अरे मग गवळणी अडवायला धावत होतास बोलतोस हा धावत होतो मग मी पाहिलेले आहेत पण बघितलेच नाही अरे हे मूर्खा हे तू आता करू काय अरे बघणं आणि पाहणं एकच आलं कसा एकच काय एकच पण याच्यामध्ये पण फरक आला होता अरे आम्ही पाटणं पाहिलेली आहेत खुल्लं बघितलेली आहेत कुठं म्हणजे पाटणं पाहणं आणि पुन्हा बघणं म्हणजे तर तुम्हाला पुन्हा बघायचे हा बघायचेत ना हो. माझ्या बोटाच्या समोर बघायचं दाखव ए वागड्या ए पेंडिया तू आता मी माझ्या बोटाच्या समोर अरे दाखव लवकर, मला लय घाई आहे. थोड्या वेळात कवळी. या इकडे या. मुलगा बघा, अशा बघ. ते काय करतोस काय करतोस माझा बोट का चावतोस आता तू बोला माझ्या पोताच्या समोर बघ दिसल्या नाही म्हणून ते चावला आता दिसल्या तर दिसल्या अरे बोटाच्या समोर पाहिजे इथं तुला बघायला सांगितलं आता तूच बोललास ना पोताच्या समोर बघ म्हणून अरे मुलगा बोटाच्या समोर पाहिजे इथं बघतात का मग कुठं बघायचं आता बघ तिकडे बघायचं तिकडे त्या आता साईडला याला का काय मग असं बोलायचं ना माझ्या पोताच्या मला बघ मी मोला बघितला असता बरोबर तुझे शब्द आहेत ते मला विचारून करावं लागेल आता तिकडे बघायचं असेल तर काय मोहर मोला बरं ठीक आहे हा. आता बोटाच्या मोहर बघ हा दाखवला आपण. बोटाच्या मोहर बघायला हा. काय बघितलं लोकं ते? ले 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 चिकी 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 हे बेबल्या अरे उद्या अरे आता झालं काय अरे काय झालं म्हणजे काय अगदी अगदी खुशीत दिसतंय अरे खुशीत म्हणजे लय खुशीत अरे नुसत्या गव्हाणी पाडल्या फुटून चांगल्या गोऱ्या देखण्या चिकण्या गवळणी आहेत तुझ्या तोंडाला पाणी का सुटला माझ्या तोंडाला पाणी सुटला प्रश्न कुठे आला त्यांचं आहे वर्णन ते तुम्हाला मी सांगितलं तेवढा मोठेपणा कशाला करायला हवाय गव्हाणी नुसत्या गोल्या देखण्या चिकण्या अरे मूर्खनो त्यांचा मोठेपणा गेला तर तुम्हाला काय राग आला अरे बोला मला आम्हाला कधी बोललास का तू गोळा आहे देखणा आहे चिकण्या आम्हाला लागणार ना अरे म्हणजे तुम्हाला मी गोरा देखणा चिकना बोललो नाही म्हणून राग आला मग येणारच अरे पेंड्या हा. अरे वागड्या अरे तुम्ही दोघे सुद्धा आहात ना चंद्राचे तुकडे आहेत बघ अरे नंगल्या हा तू एक तुकडा आणि मी एक तुकडा दोन तुकडा मिळून चंद्र तयार झाला बरोबर बरोबर आहे बोला मला आहे ना बरोबर. हा बरं आता तुम्ही गवळी पाहिल्यात पण हा. आणि बघितले येतोय बरोबर हो त्या गवळी जाऊन असं विचारायचं काय विचारायचं? तुम्ही आलं कुठून आणि जाणार कुणीकडे हा तुम्ही आला तुम्ही जाणार इथे उठून नाही रे कोठून बोला मला आहे अरे पोलीस सोबत शुद्धच बोलायला लागणार आहे अरे तू बोलतो शुद्ध भाषा आम्ही शुद्ध बोलतोय बरोबर तू तुझ्या भाषेत जाऊन विचार हा विचारतो ना नवऱ्या तू जातोय ए जातोयस जातो बघतो हा जा. हॅलो मिस्टर सतीशवर एक इंडिया ए बॉय ह्याला चावलं मी याला याला काय ह्याला चावला काय समजते तुला काय समजत नाही ह्याला चावला काय मग बघ मला याला बोलतात तर मग पोलिसाला किती आकारतोय तू तुला म्हणजे काय झालं काय तुला काय आलं काय झालं तरी काय काय झालं माहितीये काय झालं काय
काय झालं माहितीये? सांग की नाही काय झालं ते. काय झालं? अरे मूर्खा, त्याला काय विचारतो काय झालं गेला तू आणि त्याला काय विचारतो काय झालं. हा? काय झालं माहितीये? काय झालं? त्या ठिकाणी मी गेलो. हा कुठे गेलास? त्या ठिकाणी गेलास. त्या ठिकाणी गेलास ना? हा त्या ठिकाणी गेलो. हो, काय झालं? मला तुला पोरी दिसल्या. मग त्या गवळणी म्हणलं तर पोरीच दिसणार, दुसरं दिसणार कोण? पुरुष. मी त्या ठिकाणी मी गेलो. हा एवढंच बोललो, नमस्ते बाई नमस्ते. चांगली गोष्ट आहे. बाईला नमस्ते. ती लगेच काय बोलली माहितीये? काय बोलली? जॉनी वाटी वस्त्र घेऊन ये. मी टाका धावत बोलले सांगू. अरे बरं वाटी वस्ताला म्हणजे त्यांची अब्रू काढायची असं. अब्रू नाही रे मुलगा. अरे मी तो इकडे नाही घालता तो अब्रू नव्हतं काय? अब्रू बोलतात. तुला बरं माहिती. अरे मला माहिती म्हणजे ब्युटी पार्लर मध्ये काम केलंय मी, त्यामुळे मला माहिती आहे. समजलं काय? तुला माहित आहे मग? अरे त्या गवळीला जाऊन एवढा शिकलायचा तुम्ही आला तुम्ही जायचा कुठं? त्याला झेपलेल्या पलीकडे तो वाटी वस्त्र नाही लावला होता. काय त्याची तो वाटी वस्त्र कशाला पाहिजे? मग माझी ना जा लवकर. मी जातो. काय झालं? हे ना तुझ्या खात्यावर टाकलं. अगं तुझ्या ओळखीचा असेल. ओळखीचा पण नाही बघ आणि शेजारचा शेजारचा पण नाही. ठीक आहे, मी बघते त्याला. त्याची मुस्कट वाजवायचं काम कर. अरे मी तुला इकडे हाक मारते. मी तुला हाक मारते. तू ते तिकडे बोलला करते सुखसुख. मला आता तो काय सुखसुख करतो मी त्याच्याकडे बघताय म्हणून. अरे नाही मी तुला हाक मारते. कशाला हाक मारला? अरे आमच्यामध्ये येऊन नाचतोस काय? आमच्या मुलीच्या खांद्यावर हात काय टाकतोस? कुठल्या मुलीच्या खांद्यावर हात टाकलाय? अरे नाही का माझ्या हिराच्या खांद्यावर तू हात टाकलास? कुठे तुझा हिला इकडे फुलं घेऊन ये. अरे बघ. पहिले तेव्हाच चमकतोय तो. काय बोलतो? ते पुढे मी तुझ्या खांद्यावर हात टाकला. मग काय केलंस? मी तुझ्या खांद्यावर हात टाकला. बघ. मेले मी फक्त असंच नका केला. अरे वेड्या ह्यालाच नंतर खांद्यावर हात टाकणार. आमच्याकडे याला खांद्यावर हात टाकणार म्हणत नव्हतं. कसं टाकतात? आमच्याकडे जर खांद्यावर हात टाकायचा झाला तर कसं टाकतात माहितीये? कसं टाकतात? तुला येतोय काय माहिती? काय माहिती? दाखवले. खांद्यावर हात टाकायचं झाला तर कसं टाकतात माहितीये? अरे वेड्या दाखव ना. दाखवतोय ना. असं टाकतात. अगं कोणे आम्ही तिथनं चालतच आलेलो आहे. अरे ते आम्हाला समजतंय तू चालत आलायस म्हणून. कोणी तर आलं तरी कशाला? आम्ही आलेलो कशाला? अरे मेल्या, तू आहेस तरी कोण आधी? मी कोण? मी कोण? तू कोण? तुझा बापू दोन मेल्या, बापूस कधी दोन असतात? असतात दोन. अरे कसे काय? हा? बाबा मोठा आणि पप्पा लहान. अरे बाबा आणि पप्पा एकच असतात. समोर दिलाय का काय तुझ्या? अरे वडीलधारी माणूस असतो ना, त्याला आपण बाबा म्हणून म्हणतो. मग बाबा आणि पप्पा एकच असतात ते त्यांना दोन दोन नावं दिली नसती. अरे काय झालं? तू पण येतो करतो. अरे बाबा आणि पप्पा एकच असतात, समजलं? एकच असतात काय? मग त्यांना दोन नावं कशाला ठेवायला आली होती? अरे मेल्या, वडीलधारी माणूस असतो की नाही? हा म्हणजे बाबा धोतर लावतात आणि पप्पा पॅन घालतो का मला? अरे ते आळशी कशाला? मी कशाला बोला आलाय? तुझं आधी नाव तरी काय? काय ना माझं ना आपण तुझा आ सारखा लावणारा मध्ये तो माझा चिकटे आहे. चिकटे हा कायम चिकटलेला असतो फक्त त्याला बोलता फक्त येतो आ. असं का? हा ते बोले माझं नाव काय ग? तुला मला कसं माहिती? अरे मेल्या, तुझं नाव तिला कसे माहिती असेल? मग माझ्या भाषेला आली नव्हती. अरे ती कशी येईल तुझ्या भाषेला? पुढे माझ्या भाषेला
बारशाला नव्हती आधी मी कसं येणार तुझ्या बारशाला? माझ्या जन्म तर झाला होता का? तू माझ्या मध्ये एक पोरगी आली होती नुसती बघा बघ नुसत्या पाठीच्या हुगल्यावरती होती म्हणजे अरे ती नाही आली तुझ्या बारशाला. तू माझ्या भाषेला आली नव्हती मग तुला पेला पण नसेल घेतला. कसं वाटेल? अरे तिचा तेव्हा जन्मच नव्हता सला. जन्म नव्हता काय झाला मग तुला पेला नसेल ना भेटला तर उद्या आणून तुला दे ना त्याला. हा अरे पण तू आलास तरी कुठून? आता आलो आणि राहतोस कुठे? झाल्यावर राहतो आणि खातोस काय? तो खाली तिथं का रस्त्याला पडलेला आहे तो खातो. तुझ्या आदिवासी दिसतोय. हा बोले मी तुझ्या आधी त्याला आपल्याला आहे आम्हाला समजतंय आमच्या आधी जन्मलाच म्हणून. अरे तुझ्या आलास तरी कशाला? आम्ही आलेला कशाला लागल्या तुझी वाचा गेली ते नुसतं हा काय करतोय. अरे आलेला कशाला विचारतायत ना माझ्या लक्षात काय म्हणून तुला विचारतोय ना त्याने पण हा करतोय. अरे कशाला आलेला? अरे आधी कशाला आलेला? मला काय माहिती? आम्हाला काय विचारतोस? कशाला आलास तू? म्हटले काय रे? आता माझ्या लक्षात आला हा रस्ता मी परपणीत केलेला या नात्यात जायचा ना. अरे राधे काय ना मावशी? अगं अजूनपर्यंत पाऊस पडला नाही. रस्ता कुठे होईल परपरीत? मावशी रस्ता कधी बंद असेल. अच्छा आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊ. हो मावशी. म्हटले काय रे? हे मगापासून फुलं येऊ चुल 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 बोलते. या पोलीचं नाव काय ग? अरे तिचं नाव राधा. काय शपथ हा? ही तुझी कोण आधा? अरे राधा तिचं नाव. फसकन अंगावून कशी येते अरे मग दिसायला म्हणजे किती सुंदर आहे ती. असू दे माझ्या इतकी सुद्धा नाही आहे. ही तुझी आधा राधा. ही तुझी आधा ही तुझी माधा ही तुझी गोदा हा माझा भदभदा काय. अरे हे तुला नाव कोणी सांगितली? अशी माझ्या मुलीची नावं नाहीये. मग कशी नाव आहे? अरे राधा, हिरा, चमेली आणि वसुंधरा. काय झालं एवढा हसायला? अगं उद्या हे काय झालं काय? अगं या पोलीची नाव बघ काय ती. तू हसणार त्याच्यावरच मला समजलंय. बोल काय झालं ते बोल. ती काय म्हणाली माहिती आहे? काय म्हणाली? लादा हिला चिमाले तिला वसलून झाला. अरे तुला जर बोलता येत नाही ना तर बोलू नको. अरे माझी जीभ फेल आहे समजून घे. काहीतरी पहिले अशी काय नावं ठेवायची? मग कशी ठेवायची? हा? काशी धोंडी भाजी अशी नावं ठेवायची असतात. एक नंबर. ही नाही कुणी झाली नावं. अशी नावं असतात काय? कशी नावं नसतात? नाही. मावशी या लग्नात माझ्या डोळा मारला. कुठून जायचे बोलशा काय करशील? मगापासून शांत होता आणि आता तू काय नाही. ओके गेलात ना तुझ्या डोळा मार. तू लागलाय सांगायला तो लागलाय गिरवायला. एकाच कोणीतरी सांगा. म्हातारे मी सांगितलेलं जर ऐकलाच नाही तर मला पलट बोलायला नको म्हणून तो मागणं दिला होतो. अरे माझी कानपूर लाईन चांगली आहे. असू दे तुझी कानपूर लाईन तरी पण सांगतो ऐक. आता सुंदर फुलं पण चांगला भालीतला आहे. सर्व आम्ही मुतून पातल वासुदेव देवकीचे बाल आणि त्यांचं आम्ही टोकाल मूर्खा तरी मी विचारतोय आपली ओळख तुला सांगता येते ना? सांगता येते ना? हे तुला मूर्ख सगळ्या ओळखीचा वाटो वाटला का तुम्ही? मी नाव घेतो तुझ्या वर्ण ऐका म्हातारे मेथीच्या भाजीत खोबला टाकलं किसून किसून. अरे सुंदर नाव आहे. मेथीच्या भाजीत खोबरं टाकणं चांगली गोष्ट आहे. हा. किसतोस ते पण चांगलं आहे पण हाताला किसणी लागेल त्याची पण काळजी घे. अरे पण मेथीच्या भाजीत खोबला टाकल्याशिवाय त्या मेथीच्या भाजीला चव येत नाही. मला माहिती आहे म्हणून तुला बोललो मेथीच्या भाजीत खोबरं टाकणं चांगली गोष्ट आहे पण किसणी हाताला लागेल. म्हातारे ऐक मेथीच्या भाजीत खोबला टाकलं किसून किसून अति सुंदर. आणि या मतालीचं नाव घेतो मोठ्या संडासात बसून. मधुरीचा बाजार थांबवला आहे परंतु त्यानंतर त्या मधुरीच्या बाजारात जाणारच त्यात मुळीच शंका नाही. त्यामुळे तुम्ही त्यांचा समाचार घ्या. जा तुझी रंगात घे त्यांचा समाचार. ठीक आहे देवा. ए पेंडिया तुम्हाला जेव्हा नंबर करायचा असेल घेतो ना. ए बाबड्या
ठेव हा म्हणजे आनंदात ठेव. नमस्कार देवा, नमस्कार. आशीर्वाद पेल्या देवा, अला ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्वांचं भलं कर. अरे वा पेंड्या, अरे चांगली गोष्ट आहे. मस्त अनुभव करतोय, सगळ्यांचा विचार करतोय. सर्वांचा विचार करायला पाहिजे. बरोबर आहे. देवा, या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्वांचं भलं कर, पण सुरुवात मात्र माझ्यापासूनच कर. मला वाटलंच होतं चांगल्या काहीतरी असणार. सुरुवात जेवढी चांगली केली तेवढं शेवट अगदी वाटोळच लावणार. अरे मूर्खा, हे काय सांगायची गरज आहे? सांगायला नको. या लोकांनी गव्हर्नमेंटचा माल खाली नाही. मला मी किती गलत माल मला माहित आहे. अरे पेंड्या, हा. तू मार खाल्ले ते मला माहिती आहे. बरोबर, हा. तसं या जनतेला पण माहिती आहे. अरे पण आमच्या सगळ्यांच्या आधी या देवाला माहिती आहेत ते. देवाला माहित आहे. मग हे सांगायची देवाला गरज नाही की तू माझी जन्म कहाणी ऐका ऐक गवळण माझी जन्म कहाणी उभामी गिरिधारी गवळण कागरी उभामी गिरिधारी गवळण कागरी. देवा तुला शिराले. श्वास घेते मी तुझ्या नावाने, श्वास घेते मी तुझ्या नावाने. रुसलास का तू सांग ना हे कान्हा मुकुंदा, कृष्णा जवळ येणार गोड पापी तुझी कृष्णा जवळ येणार गोड पापी तुझी. महिला मंडळ यांच्या मनोकामना पूर्ण होत ही नंदी चरणी प्रार्थना. सध्याच्या या धावपळीच्या युगामध्ये भारतीय संस्कृती कुठेतरी नष्ट होत चालली आहे. ती संस्कृती जपण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. इथून नंदी कैलास पर्वतावर प्रस्थान करतील.